क्या कभी बिन बाती दीपक जलता है, क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है। कैसी है ये अनहोनी हर आँख हुई रंग, छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम। तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा। जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा। जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा। कोणी नसताना सर्व काही जेवण काम झाले आणि ज्यावेळेस कोणी असताना काही करू शकत नाही आणि ज्यावेळेस आम्ही सगळे कामावर गेले असताना सगळे खराब धान्य सगळं देऊन अधिकारी कोण तहसीलदार वगैरे आले का? हां तहसीलदार आले मग ते पंचनामा तहसीलदार आले तलाठी आले मोफतने सांगितलं सभापती आल्यानंतर ते सगळं काही त्याने धान्य दिले काही आर्थिक मदत केली आयुष्यभर आलं व्यक्तिमत्व मन असणं हे सोपी गोष्ट नाही। आपण समाजात प्रत्येक प्रकारचे लोक बघतो, प्रत्येकाला मोठं व्हायचं पडलं आणि परमेश्वरांनीच भाऊंना इतकी चांगली सुबुद्धी दिली का मोठे पण मी दिलं आणि ते मोठे पण टिकवण्यासाठी लोकांना मदतीचा हात भाऊ देऊ शकतात। मी एक आमच्या गावचं उदाहरण सांगतो। एक आदिवासी मुलगा, त्याच्याकडं रेशन कार्ड नाही, सेशन कार्ड नाही, ते मुलं माझ्याकडे आली। माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही की मी मदत करत, पण मी मार्गदर्शन केलं आमच्या खताळ साहेब त्यांच्या मार्फत MEP मध्ये त्याला, आणि तो मुलगा निश्चित अपंग झाला असता, गुडघ्यापासून पाय काढावा लागला असता त्या कॅनसाठी। भाऊने तिथं जाऊन त्याची भेट घेतली, वरून त्या दिवशी 5,000 चेक दिला, नंतर परत 11,000 रुपये त्याची मेडिकलची मदत केली। आणि इतकं भाऊविषयी आमच्या गावात लहान थोरापासून सगळे एवढे आमचं गाव ऋणी आहे आणि तुमचा परिसराचं ऐकून तर अजून एकदम समाधान वाटलं। भाऊ तुमच्याकडून निश्चित अशी समाजाची सेवा व्हा आणि ही सेवा होताना परमेश्वरांनी तुम्हाला कुठंच काही कमी ठेवू नये एवढी परमेश्वरचरणी विनंती करतो। आणि लागून सर्व त्यांचं ग्रस्तच म्हणजे संपूर्ण सामानाची जाळं नाही पूर्ण पेट घेऊन सर्व नासधूस केली। असे ज्यावेळेस आपले पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद भागवत यांना ज्यावेळेस ही घटना कळली त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी भेट देऊन सर्व पाहणी केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी दुःखद घाटी मदत देण्यास 1 महिना लागला, परंतु ते विसरले नाही। तर आपण ज्या गावाला ज्या परिवाराला आपण शब्द दिलेला होता तो आपण नाकारू शकत नाही, म्हणून त्यांनी ती मदत 1 महिन्यानंतर सुद्धा आणून दिली। खरोखर रूपचंद भाऊ सारखा मनाने मोठा आणि देवासारखा माणूस आज येवला तालुक्याला लाभलेला आहे। यांनी गेल्या अनेक महिन्यापासून गोरगरीब लोकांना असो किंवा
वैद्यकीय उपचारासाठी हजारो लाखो रुपये त्यांनी दिलेले आहे, तरी रुपचंद भाऊ हे शिवसेनेचे कामाबरोबर नारायणगिरी फाउंडेशनचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करीत आहे. म्हणून त्यांचे येवला शहर व तालुका शिवसेनेतर्फे मी आभारी आहे आणि त्यांनी असेच कार्य पुढे चालत राहू. आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. सोनताळा या ठिकाणी नामदेव ठाकरे यांचं जळीत झालं होतं. भाऊंनी सांगितलंच. आता पंचायत समितीचे उपसभापती माननीय रुपचंद भाऊ हे गोरगरिबांसाठी सतत धावत असतात. तालुक्यातनं जिल्ह्यातनं महाराष्ट्रात त्यांचं नाव आज गाजलेलं आहे. भाऊंना मी एक फोन केला, भाऊ सोनताळ्यात अतिशय गरीब असलेले ठाकरे कुटुंबियांचं जळीत झालं, तरी तुम्ही या. भाऊ आल्यानंतर भाऊंनी सांगितलं त्यांच्या संसारोपयोगी काय वस्तू असतील ते मी मदत करेन. त्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांची चुलती वारली. त्या आपल्या राजापूर ग्रामपालिकेत त्यावेळेस आपला शिवण क्लासचा कार्यक्रम चालू होता बोरणारे ताईंचा. भाऊंनी सांगितलं आपण दोन्ही कार्यक्रम ॲडजस्ट करून त्यांना अयोध्येला गेल्यानंतर तिथून परत झालो का आपण ते संसारोपयोगी वस्तू सगळ्या भेट देऊ. भाऊ असंच कार्य करत राहा, देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही. गोरगरिबांनी याच्या अगोदर पण तुमचं नाव घेतलं. पन्हाळ साठ्या ठिकाणी भोसले कुटुंबातल्या मुलाला 51,000 रुपये. आमचे मित्र तुकाराम भाऊ अलगट असतील, अनेक असे तालुक्यात जिल्ह्यात बरेच प्रकरणं आहे. भाऊंनी त्यांना आर्थिक रूपी मदत केली. संसारोपयोगी वस्तू अशा सर्व गोष्टी तालुक्यात सगळ्या लोकांना माहिती, जिल्ह्यात माहिती, महाराष्ट्रात माहिती आहे. भाऊंनी पण इथं मोलाचं सहकार्य केलं. त्याची जबाबदारी माझ्यावर दिली. मी राजापूर ग्रामपालिका, राजापूर विविध कार्यकारी सोसायटी व राजापूर ग्रामस्थ यांच्या वतीनं भाऊंचे मी शतशः आभारी आहे आणि धन्यवाद देतो. ते काय केलं नसतं, कपडा लत्ता धान्य धुन्य करा सगळं काही रुपचंद भाऊ आले, सदस्य आले, त्यांनी मदत केली. व्यक्तींचं नाव आहे. दोन्ही भागवत बंधू विष्णुभाऊ भागवत आणि रुपचंद भाऊ भागवत. तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण जर थोडक्यात सांगायचं ठरलं, त्यावरती मागेचे जे आंदोलन झालं होतं त्याच्यात एक माणूस मृत पावला होता. त्या व्यक्ती आपल्या तालुक्यातला नव्हता, परक्या तालुक्यातला असताना सुद्धा या रुपचंद भागवत कुटुंबांनी त्यांना तिथे 1 लाखाचा चेक दिला होता. दुसरं उदाहरण सांगायचं ठरलं तर आपले शहीद जवान मानुरीचे, त्या मानुरीच्या शेळके कुटुंबाला आम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो असताना तिथेही त्यांनी त्या कुटुंबाला 1 लाखाचा चेक दिला होता. दुसरं सांगायचं ठरलं तर आम्ही सहज नाशिकहून येत होतो. नाशिकहून येता DYSPचा फोन आला, कुठे आहे म्हणे, आम्ही नैतळ्याजवळ आहे. अहो इथं असा कार्यक्रम आहे रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचा. तिथे आम्ही गेलो. त्यांनी तिथेही सांगितलं जे कोणी गरीब मुलं असतील अशा मुलांना शिक्षणाचा खर्च देईल, शालेय वस्तू देईल, पण गरीबात गरीब निवडा का जेणेकरून त्याची ऐपत नाही. तिथेही त्यांनी 21,000 रुपये दान केले. लासलगाव मंदिरालाही त्यांच्या हाताने कुदळ मारली आणि त्या भैरवनाथ मंदिरासाठी सुद्धा त्यांनी तिथे दान केलं. त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं का आपल्याला राजापूरला जायचंय, परंतु कोर कमिटीत असल्या कारणानं आम्हाला अयोध्येला जावं लागलं. आम्ही गेले 8 दिवस अयोध्येत राम मंदिरासाठी गेलो होतो आणि तिकडनं काल रात्री आलोय. आणि काल रात्री आल्यानंतर सभापतींचा फोन आला का भाऊ आपल्याला आज तिकडे जायचंय, तर ह्या भागामध्ये आमचे सर्व जळून गेले. मग त्या क्षणाला मी येवला तहसीलदारांशी फोनवरती संवाद साधला आणि त्यांना एवढंच विचारलं का अशी घटना झाली, तुमच्या कानावर आली का बातमी. तर ते म्हणे मला समजलंय. म्हटलं मग तुम्ही त्वरित तलाट्यांना सांगून पंचनामा करा. आणि त्यांनी तसा पंचनामा करण्याचे आदेश दिले. आणि मी सगळी घटना बघितल्यानंतर बाबांना मी त्या क्षणाला एवढंच म्हटलं, नारायणगिरी महाराज फाउंडेशनच्या मार्फत आमचे मोठे बंधू विष्णू रामचंद्र भागवत यांच्या मार्फत मला काय मदत करता येईल ती मी करतो. आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये मी स्वतः येतो म्हटलं आणि मदत करतो. तर त्याच्यानंतर थोडीशी घटना घडल्यानंतर मला काही येणं झालं नाही. परंतु आज मी संसार उपयोगी त्यांना म्हणजे आज 3 दगड जरी ठेवले तर ते पुढचे 6 महिने
दोन म्हणजे कुटुंब जेवू शकतं आणि समाधानी वागू शकतं. कोणी कोणाला काही देऊ शकत नाही, देणारा तो बसलेला आहे वरती, कोणी कोणाचा पूर्ण करू शकत नाही. पण एक समाजामध्ये वावरताना आमचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रीदवाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांचा हा शब्द डोक्यात ठेवून मी आज येवला पंचायत समितीच्या मार्फत सायगाव गणांनी मला चांगल्या प्रकारे मतदान केलं आणि जो विश्वास माझ्यावरती ठेवला आहे, तर त्या पद्धतीनं मी आज समाजामध्ये वावरत असताना दुःखित पीडित कुटुंब जे काही मला संकटकालीन कुटुंब बघितलं जातं आणि फक्त सांत्वन करणं हा उद्देश न ठेवता त्या कुटुंबाला उभारी कसं देता येईल आणि त्या कुटुंबाला काडीचा आधार देऊन संकटकालीन माणूस कुठल्या एका सेकंदासाठी छोट्याशा गोष्टीसाठी आत्महत्या करतो, कारण की त्याला त्या क्षणाला कुणीतरी आधार द्यायला नसतो, योग्य दिशा द्यायला नसतो. तर आपण एक नारंगी महाराज फाउंडेशन आणि शिवसेनेच्या मार्फत आज उशीर झालेला आहे, परंतु आज आपण बघितलं तर 5 तांबे असतील, 5 ताटा असतील, सगळे 5-5 वस्तू आहे. त्याच्यामध्ये 1 क्विंटल गहू आहे ना, 1 क्विंटल बाजरी, 20 किलो तांदूळ, 5 लिटर गोड तेल, अशा सगळ्याच गोष्टी म्हणजे पार तुम्ही साबणपासनं तर तेलापर्यंत आणि मिठापासनं तर हळदीपर्यंत अशा सगळ्या वस्तू आपण एखाद्या मुलीचा संसार कसा लग्न करून जाताना संसार भरून देतो, अशा सगळ्या गोष्टी आपण म्हणजे दुकानात गेल्यावर आपण हे घेऊ नाही शकत. आपण त्या दुकानदाराला हेच सांगितलं की संसार द्यायचा आहे भाऊ मुलीला, असा संसार पूर्ण यादी बनवून दे. तर त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि कुठला याच्या मागचा उद्देश नाही. फक्त आज समाजामध्ये फिरत असताना पंचायत समितीला कुठलाही असा निधी नाही का तो आम्ही समाजापुढं काही समाजाचं काही काम करू शकतो. तर आज मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा कळलं का आज 14ला सरकार चेंज झाला आणि त्याच्यामध्ये आदेश निघाले का आज पंचायत समितीचा जिल्हा परिषद निधी पंचायत समितीला नाही आता डायरेक्ट ग्रामपंचायतला जातो आणि पंचायत समिती आज सध्या म्हटलं तर टपाल खातं झालेलं आहे. तर आज म्हणून फाउंडेशनची स्थापना करून निवडून आल्यापासून फाउंडेशनच्या मार्फत शिवसेनेचं काम करतोय सक्षमपणे आणि आज म्हणजे मला आनंद वाटला. काही म्हणजे थोडं लेट झालं परंतु आज सर्व ग्रामस्थ आणि सर्वजण हजर झाले. तर सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठाकरे कुटुंबावरती जो आघात झाला तर यांच्या पाठीमागं आपले सर्व परिसरातील नागरिक, सगळे शिवसैनिक, तालुका, शहर, ग्रामीण सर्व शिवसैनिक आणि आम्ही सर्वजण या ठाकरे कुटुंबाच्या पाठीमागं सक्षमपणे आहे. आणि त्याच राजापूरमध्ये एक तुकाराम मालगट म्हणून एक बँकेचं एक 47,000 लोन होतं आणि त्या लोनच्या पोटी 1-1.5 एकर जमीन, पाणी पावसाचा अभाव आणि कोरडवाहू जमीन, त्या बँकेचा तगादा असल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली. तर त्याला आपण 51,000 रुपयाची मदत करून त्या कुटुंबाला आधार दिलेला आहे. इकडे बाजूला शेजारी ममदापूरला 51,000ची मदत केली. परिसरामध्ये सक्षमपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय. तरी जी काही मला तुम्ही उभारी देतात आणि शुभेच्छा देतात आणि मला तीच माझी खरी ताकद आहे. धन्यवाद. छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम, तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा. जय जयकार